नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील पशुपालकासाठी आणि बेरोजगारासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालन यासारख्या पूरक व्यवसायांना चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा असणार आहे। या योजनेची माहिती सविस्तर दिलेली मित्रांनो, योजनेचे स्वरूप आणि अनुदान। या योजनेअंतर्गत विविध प्रकल्पासाठी 50% ते 75% अनुदान दिले जाते। आता हे अनुदान कोणाला दिले जातं तर अनुसूचित जाती जमातीसाठी 75% अनुदान असतं। महिला व दिव्यांग विशेष आरक्षण आणि प्राधान्य महिलासाठी 30 ते 50% प्राधान्य दिलेले तरतुदीनुसार आहे। सर्वसाधारण प्रवर्ग असेल तर त्यांना 50% अनुदान दिले जाणार आहे। आता याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। वय अर्जदारांचे 18 ते 60 वर्षापर्यंत जो अर्जदार आहे तो त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो। जमीन स्वतःच्या नावावर किंवा 1 एकर जमीन असावी। किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा। अनुभव शेतकऱ्यांना त्याचं कुठे पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे। किमान 2 वर्षाचा अनुभव तरी असावा। प्राधान्य अल्पभूधारक जो 1 हेक्टरच्या आतच शेतकरी त्यांना जास्त प्राधान्य असणारे अत्यल्प भूधारकांना सुद्धा महिला बचत गट आणि वन हक्क धारकांना यापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाणार आहे। आता आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे तर अर्ज करताना खालील कागदपत्राची आवश्यकता असते। ओळखीचा पुरावा, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, जमिनीचा पुरावा, 7/12 उतारा अट किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा करार, बँक तपशील, बँक पासबुकची प्रत, आधार लिंक असलेले खाते, जातीचा दाखला, अनुसूचित जाती जमाती प्रवर्ती असल्यास अनुभव, शेतकऱ्यांकडे पशुसंवर्धन विभागाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुभवाचा दाखलाही असला तर तरी याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता। आता पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहे आणि हमीपत्र, विविध नमुन्यातील अर्ज आणि प्रतिज्ञापत्र तो हमीपत्र करून द्यावे लागणार आहे। आता योजनेचा प्रमुख लाभ कसा मिळणार आहे मित्रांनो तर दुग्ध व्यवसाय 5 दुधाळ गाई म्हशीच्या गटासाठी प्रकल्प अंदाजे खर्च हा 11.35 लाख, यामध्ये शेड, उपकरणे आणि विम्याचा समावेश असणार आहे। कुक्कुटपालनासाठी 3 ते 5,000 पक्ष्याच्या पोल्ट्री प्रकल्पासाठी हे अनुदान दिले जाणार आहे। आता साधन सामग्रीसाठी सुद्धा अनुदान असणार आहे। कडबाफुटी मशीन, फॉर्मिंग मशीन, मिल्किंग मशीन आणि सोलर युनिटसाठी अर्थसहाय्य हे दिले जाणार आहे। अर्ज प्रक्रिया योजनेसाठी अर्ज प्रक्रिया बहुधा महापशुधन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने चालते किंवा तुम्ही तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी ADO यांच्या कार्यालयात जाऊन सुद्धा ही माहिती घेऊ शकता। मित्रांनो, अशाच पशुसंवर्धन विषयक माहितीसाठी कृषी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।